अतोनात यातना सावरकरांनी प्रचंड सहन यातना केल्या. म्हणजे म्हणजे एक दिवस सुद्धा आपण राहू शकत नाही. अंदमानमध्ये अन्नामध्ये गोम निघायची, पाली निघायच्या आणि प्रचंड. आणि तेव्हा म्हणजे अ, आजारी पडण्याचं औषध द्या ही तिथल्या कैद्यांमध्ये एक प्रथा होती. तर आजारी पडण्याचं औषध म्हणजे आजारी पडल्यानंतरचं औषध म्हणजे आजारी पडायला ते औषध मागायचे. आजारावरती औषध नसायचं ते, की जर का एखादा कधी आजारी पडला तर थोडा त्याला आराम म्हणून त्याला काढलं जाईल तिथनं. इस्पितळात वगैरे त्याला दाखल आणि करायचे, तेवढा तेवढाच तो त्याला श्वास आराम, घेईल, कारण ते तेवढा तो 7 बाय श्वास घेऊ 11ची शकेल, ती खोली अशी होती. पद्धत होती. हां. भयंकर यातना सावरकरांनी भोगलेल्या आहेत. सावरकर तिथे सुद्धा शांत बसलेले नाही आहेत. आणि तिथले जे वॉर्डन असायचे ते मुस्लिमच असायचे. बरोबर. कारण हा, तिथलं एक आहे की हिंदुत्व टिकवायसाठी तिथे सुद्धा लोकांना ते म्हणजे तिथे सुद्धा कन्व्हर्शनचे कामं व्हायचेच ना. हां, हां. म्हणजे तिथे सुद्धा सावरकरांनी प्रचंड मोठा लढा उभारलेला आहे. आणि गंमत म्हणजे तिथे जोरजोरात म्हणजे मुस्लिम लोकांमध्ये बांग द्यायची ती जी प्रथा आहे, अजान अजान, तर ती रात्री बेरात्री चालायची. आणि मग हिंदू कैद्यांची झोप डिस्टर्ब व्हायची. मग काय झालं, मग हिंदू कैद्यांनी त्यातनं सुद्धा एक युक्ती काढली. त्यांनी शंख जमा केले आणि मग रात्री ते ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितले की आम्हाला शंख पाहिजे हा, आहेत. आणि तो आमचा अधिकार आहे हिंदू म्हणून. आणि मग त्याला तोड म्हणून मग शंख वाजायचे. आणि मग शेवटी मग त्या दोन्ही गोष्टी शांत करण्यात आल्या. म्हणजे अजानामुळे हिंदूंची झोप मोडवायची, हा. तर यांनी तोडगा म्हणून शंखनाद वादन करायला सुरू सुरुवात केली. मग त्यांची झोप मोडावी लागली. तेव्हा कुठे मग ते बंद म्हणजे झालं. काट्याने काटा काढावा लागतो, तसला प्रकार सावरकर. आणि दुसरं म्हणजे जे कन्व्हर्शनचे जे कामं चालू होते तेव्हा मुसलमानाच्या हातचं खाल्लं की आपण मुसलमान झालो, ही सरळ ही प्रथा अंदमानमध्ये होती. तेव्हा सावरकरांनी त्यांना समजावून सांगितलं की अरे, जर का तुम्ही मुसलमानांच्या हातचं खाऊन तुम्ही मुसलमान होता, तर आपलं लुबाडून, हिंदूंच्या हातचं लुबाडून जर का मुसलमान खातोय तर तो हिंदू का होत नाही? तर हे मुसलमान किंवा हिंदू होणं हे काय पोटावर नसतं, ते तुमच्या विचारांवर असतं. त्यामुळे तुम्ही हा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि त्यांनी मग ती चळवळ सुरू केली. आणि जर का एखाद्याला पुन्हा मुसलमान धर्मातून हिंदू धर्मात यायचं असेल तर तुळशीचं पान खा आणि श्रीरामाचं 10 वेळा नामस्मरण करा की तू पुन्हा हिंदू झाला. आणि म्हणून त्यांना तुळशीपत्र त्यांना द्यायचे. इतकं सोपी पद्धत त्यांनी सुरुवात केली. अंदमानामध्ये सावरकरांचं काम खूप वेगळ्या प्रकारे होतं. त्याच्यामध्ये पुन्हा असं सुद्धा होतं की अंदमानातून काही कैद्यांना सुटका द्यावी असं इंग्रजांनी ठरवलं. आणि ती सुटका झाल्यानंतर त्यांना पुन्हा हिंदुस्थानात धाडणार होते. पण इंग्रजांकडनं असाही एक नियम होता की जर का तो कैदी पुन्हा अंदमानातच राहणार असेल तर त्याला काही जमीन देण्यात यायची आणि त्या जमिनीवरती काम करून उदरनिर्वाह करण्याची सुद्धा सोय इंग्रजांकडनं होती. तर सावरकरांनी काय केलं, सावरकरांनी अशा कैद्यांना सल्ला हा दिला की तुम्ही आज अंदमानातून सुटून सुद्धा पुन्हा हिंदुस्थानात जाऊन पुन्हा तुम्ही स्वातंत्र्यात राहणारच नाही आहात. त्याच्यापेक्षा तुम्ही इथेच राहा, आपली भारतीय संस्कृती इथे टिकवा, जेणेकरून उद्या स्वातंत्र्यानंतर तुम्ही आपलं सैनिकी बेट अंदमान जर का झालं तर ते प्रवेशद्वार असेल आणि त्या प्रवेशद्वाराचं रक्षण करण्याची तुम्ही जबाबदारी आत्तापासून घ्या. इतका दूरचा विचार सावरकरांनी केलेला होता.